सो वेलकम बॅक टू माय चॅनल। आज अजून एक नवीन ब्लॉग, कारण रोशन आणि मी आम्ही जात आहे विशाल मार्टला। माझी बहीण काजल आणि जिजू आले आहे आणि स्वरू सुद्धा आला आहे तिथे। आणि आता वाजत आहे 9, म्हणजे रात्रीचे 9 आणि आम्ही जात आहे। आणि माझे जे कामं होते म्हणजे रोजचं जसं स्वयंपाक वगैरे सर्व काही मी लवकर आटोपलं आहे, कारण मला जायचं होतं तर। आणि लगेच आम्ही निघतो आहे, कारण ऑलरेडी भरपूर उशीर झाला आहे जायला। तर शॉपिंगचा ब्लॉग समजा या ब्लॉगला आणि पूर्ण बघा। आम्ही निघालो आहे, रस्त्यात आहे आणि खूप वेळपासून ती वेट करत आहे आमचा। पण रोशन यायचा होता जॉबवरून, म्हणून आम्हाला थोडं लेट झालं, पण मला तर जायचंच होतं म्हणून मी याला रेडी केलं आणि आम्ही निघालो। पोहोचतो आहे आम्ही ना विशाल मार्टला पोहोचलो आहे। आणि इथे आल्यावर आम्हाला कळलं की सेल लागलाय। वाव, किती छान ना, म्हणजे जास्त शॉपिंग करू शकतो आता तर आणि स्वस्त पण पडेल। बघू काय काय होते। तर मस्त विशाल मार्टला आलो, अंदर जातो आहे आणि बघतोय काजल तर अंदर आहे, बघत आहे ती काय घ्यायचं ते। आपलं टी शर्टचं कलेक्शन खूप छान आहे, तर बघू टी शर्ट घ्यायचे की काय। तर वाव, खूप छान छान क्लॉथ आहे इथे। मी काजलला शोधत आहे की काजल कुठे आहे म्हणून, पण इथे ती मला मिळतच नाहीये, कुठे गेली। तर छान वाटत आहे ना। खूप शोधल्यानंतर काजल फायनली मिळाली। ती बोलले की जीन्स घ्यायचा आहे, तर माझ्यासाठी एखादा जीन्स बघ छान। तर मी तिला म्हटले की मला पण घ्यायचा आहे जीन्स, तर मला पण बघायचा आहे, पण मला असा कलर घ्यायचा आहे जो माझ्याकडे नाही। ती बोलले की मला ब्लॅक कलर घ्यायचा आहे, तर बघ थोडा चांगला जो असेल तो घेऊ आपण। पिल्लू, मला ओळखते तू? सोन्या, ये तू माझ्याजवळ येते। दिसायला खूप छान वाटते, सो मला खूप आवडते। आहे तर नाही घेत मला ना, फक्त म्हणजे टी शर्ट हवे आहेत, कारण आम्ही फिरायला पण जाणार आहोत माहिती आहे, आणि घरी पण घालायला टी शर्ट्स लागतात। छोट्या मुलांचे कपडे खूप जास्त प्रिटी आहे, मला तर खूप आवडते छोट्या मुलांचे बॅग्स कलेक्शन। इथे तुम्हाला सर्व काय मिळेल, जे जे तुम्हाला पाहिजे ते। वाव, किती क्यूट क्यूट बॅग आहे, खूप मस्त आहे। माझी मिची सोन्या, आउच, नाही असं नाही करू, गंदी बात। हे बघ हे बघ हे बघ, हा किती काय आहे माझ्या सोन्या, किती काय आहे। तुझ्यासाठी काय घेऊ? तुझ्यासाठी काय घ्यायचं आपण सांग, तुझ्यासाठी काय घेऊ? तुझ्यासाठी काय घ्यायचं? स्वरू आणि मी निघाली शॉपिंगला, आहे ना मग सोनू, आहे ना मग स्वरू? तू खूप बदमाश झालाय, खूप जास्त बदमाश। हे घे हे घेऊ ना आपण, हे घेऊ हे। आहा, छान छान। मला ना स्वरूची एक गोष्ट खूप आवडते, त्याला आपण बोललो की बाय कर, तर तो बाय करतो आणि बाय नाही म्हणतो आ। मला खूप आवडते ते त्याचं, आणि खूपच गोडस दिसते माझा पिल्लू। रोशन बोलला की चल चनाचोर खाऊया, खूप दिवस झाले चनाचोर नाही खाल्ला। तर आम्ही चनाचोर घेतला आणि स्वरूसाठी ते भाजलेलं फिंगरचं पॅकेट घेतलं। तर त्याला ते नव्हतं पाहिजे, त्याला तिखटवाला चनाचोर पाहिजे होता, म्हणजे तो ना त्याच्यासाठी जे घेतलं ते नाही खात, जे आपण खात असतो ना तेच खाते तो। मग आम्ही विचार केला की इथनं आपण जायचं काहीतरी छान मस्त टेस्टी टेस्टी खायला। आम्ही पोहोचलो मग चायनीज खायला, तर तो इतका मागे लागला की मला पण चार म्हणून, आणि त्याचे बाबा आणि आई बोलले की नको, याला नको देऊ। मग आम्ही गेलो कुल्फी खायला, स्वरूला पण खूप जास्त आवडते कुल्फी, त्याने कुल्फी वगैरे खाल्ली आम्ही, आणि मग फायनली बाय केलं माझ्या बहिणीला, भेटूया म्हटलं लवकरच। शॉपिंग वगैरे आटपून आम्ही फायनली घरच्या रस्त्याला निघालो आहे आणि घरी जात आहे। आज खूप जास्त हुमिड होती, खूप जास्त स्वेटिंग होत होती, आणि मी जास्त काही घेतलं नाही, कारण तेवढं काही छान तिथे होतं नाही घ्यायला। आणि त्यामध्ये रोशनने तर काहीच नाही घेतलं, काजलनी फक्त स्वरूसाठी घेतलं जे घ्यायचं होतं ते। मस्त नाश्ता वगैरे स्नॅक्स वगैरे झालं, कुल्फी वगैरे खाल्ली आणि घरी आली। बाय।